अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता रमाईचा माता रमाई यांचा जिवंत इतिहास करण्यासाठी धडपड चालू असल्याने विदेशाच्याही धर्तीवर त्या ठिकाणी सादर करण्याचा मानस आहे. त्याची एक घेऊन कन्या ही धडपडत आहे घरापाईचा इतिहास घराघरामध्ये पोहोचविण्यासाठी आणि तिचे हात जर बळकट आपल्याला या ठिकाणी करायचे असेल तर आपण समस्त बुलढाणा वासीय जिल्हा शहर आणि ग्रामीण भागामधून आपण सर्वजण आलेले काम करत आहे. हे सर्वजण आलेले या ठिकाणी आहे. माझ्या माता भगिनी या ठिकाणी विविध क्षेत्रात काम करत आहेत. गृहिणी देखील आहेत आणि महिला मंडळाची या ठिकाणी माणसाचा या ठिकाणी पाण्यापासून उदाहरण त्याचं उदाहरणाचं इतिहास संचलित आणि आम्ही महाराष्ट्राच्या हायवेवरही कलावंत त्याचबरोबर माता रमाईची महिलांनी विशेषतः संपूर्ण सर्वांनी जे गोष्ट करायचं आहे त्याच गोष्टी माता रमाईचा
संपूर्ण हात जोडायचे आपण आदर्शांचं पूजन केल्यानंतर त्रिसरण पंचशील मानव आपली जी वाटचाल आहे ती सम्यक संबोधाच्या धम्माकडे आपण करत असतो. सर्वांनी या ठिकाणी हात जोडायचे आहेत. तथागत भगवान बुद्धांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी जोडायचे आहे. ज्यांच्यामुळे हा प्रयोग आपण सादर करत होतो विचार आपण सम्मा संबुद्धस्स ततियम्पि संघं शरणं गच्छामि पाना साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. तर बुद्धाची गरज आहे. माझ्या माय माऊली आणि माझ्या बांधवांना विनंती की आपण एका मिनिटासाठी सर्वांनी नाही तर बुद्धाची या ठिकाणी गरज आहे. आपण त्याच्या दुःखामध्ये आपण संपूर्ण सामील होऊया. आराम से सर्वांनी या ठिकाणी आपण जागवत आहोत. ज्योतिताई आरग आणि डॉक्टर दुर्गा सिंगजी जाधव संसाराची दोन चाके असतात आणि एक चाक जर निखळलं तर या ठिकाणी तो गाणं चालत नाही. आणि आमच्या या ठिकाणी एक पात्र एकमेव नाटक अभिनेत्री गुणी कलावंत भीमकन्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित प्रियंकाताई उबाळे अभिनीत असणारा हा नाट्यप्रयोग प्रथमच या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत. आणि ग्रीन रूमची लाईट्स कृपया सर्वांनी बंद करा प्लीज. टीम आहे त्या टीमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. वैशालीताई आपण सार या ठिकाणी केलेला आहे. अर्चनाताई जाधव सन्मान, त्यानंतर अर्चनाताई जाधव हा या ठिकाणी अनेक बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू लोक लेकरांसाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या मोर्चा या ठिकाणी आहे. जसं तुम्ही आज माझ्यावर विश्वास ठेवून बसलेल्या सगळ्याच लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय म्हणून तुम्ही तिकीट खरेदी केलेली आहे. तुम्हाला दिसू शकतोय हा एवढा सगळा खर्च मी एकटी उचलण्याची हिंमत करते आहे, कुठलाही राज्याश्रय न घेता. याच्यामध्ये मला राजकारण रमाईच्या नावावर नाही करायचं म्हणून मी स्वतः स्वबळावर हे काम उभं केलेलं आहे. चित्रपटासाठी सुद्धा तुमचा सपोर्ट लागणार आहे सगळ्याच बाबतीमध्ये. आजचा मला जसा पाहिजे होता तसा रिस्पॉन्स अपेक्षित जो होता तो नाही मिळाला. तुम्ही पाहू शकता मधल्या स्टेज व्हीआयपीच्या आणि 500 रुपयाच्या जागा रिकाम्या. का झालं असं? कारण आज मी एवढा मोठा इतिहास सांगत असताना लाखो रुपयांचा खर्च मी एकटी करत आहे. कुठंतरी आपल्या कमाईतला एक हिस्सा 1500 रुपये जर तुम्ही या कामाला सहकार्य केलं तर तुम्हाला कुठे कमी पडणार तर मी थांबून जाईल. हा इतिहास इथंच थांबून जाईल. येणाऱ्या पिढीपर्यंत हा इतिहास कधीच पोहोचणार नाही. त्याच्यासाठी आजच्याही शोच्या बाबतीमध्ये जर बोलायला गेलं तर मी लॉस मध्येच आहे. ज्यांना असं वाटतंय की आम्ही या नाटकासाठी सहकार्य काहीही करा, इथं मी स्कॅनर लावलेला आहे. तुमच्या स्वइच्छेनं तुम्ही या नाटकाला आर्थिक सहकार्य 100 रुपयापासून प्रत्येकाने करा, पण करा. कारण मला आता
पण माणूस एकदा दोनदा लॉस सहन करत असतं, पण तिसऱ्यांदा मात्र शांत बसत असतंय. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना एवढी विनंती आहे की ज्यांच्याकडून शक्य आहे आपल्या परीनं स्वइच्छेने याच्यावरती सहकार्य करा. कारण आता खूप मोठा आर्थिक भार माझ्यावर पडलेला आहे आणि माझं काम आवडलं असेल, पटलं असेल, इतिहास कळला असेल तरच सहकार्य करा. कारण अनेक लोकांनी समाजाचा विश्वासघात केलेला आहे. लोकांनी समाजाने भरभरून पैसा दिलाय काही लोकांना, पण त्याची जी पब्लिसिटी व्हायला पाहिजे किंवा जो विश्वास त्यांनी ठेवला नाही म्हणून लोकांनी आता समाजावरच्या अशा माझ्यासाठी येणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवणं कमी केलेला आहे. तर असं करू नका. तुम्हाला माझी क्वालिटी, माझं टॅलेंट, माझी गुणवत्ता दाखवलेली आहे. तुम्हाला पटलं असेल तरच सहकार्य करा. कारण मी स्वाभिमानी बाबासाहेबांची लेक आहे. मला भीक नको कोणाची. मला भीक नको, मला हक्काचं पाहिजे. माझ्या रमाईच्या कष्टातून आज तुमच्याकडे आहे आणि खुशीनं पाहिजे, जबरदस्ती नाही पाहिजे. स्वतःच्या मनात इच्छा झाली असेल तर जरूर सहकार्य करा. एवढंच तुमच्या सगळ्यांना सांगते. भव्य दिव्य चित्रपट स्वतः मी तयार करणार आहे. त्याच्याहीसाठी जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मदत केली पाहिजे तर जरूर या नाटकाला सहकार्य करा. मला इथं सहकार्य ज्यांनी केलेलं आहे ते इथं उपस्थित असलेले पवन भालेराव दादा, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले ऍडव्होकेट सरदार साहेब, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण त्यांनी माझ्या संपूर्ण टीमचा जो काही जेवणाचा सुद्धा भार त्यांनी उचललेला आहे. खऱ्या म्हणते मला बोलले पण की ह्या गोष्टी सांगू नका समाजाला, पण तरी सुद्धा मी का सांगते की तुमची एक मदत रमाईचा इतिहास जागतिक पातळीवर घेऊन जाऊ शकते. कारण तुम्ही इतिहास पाहिला तर तुम्ही तुमच्या मुलाला, सुनेला, नातवंडांना हा इतिहास सांगणार आहेत. म्हणजे येणाऱ्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. म्हणून आपण सरांचे पण मनापासून आभार मानले पाहिजे. त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले जाधव सर सुद्धा आहेत माऊली हॉस्पिटलचे, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी तर क्षणाचाही विचार केला नाही. एका 0 मिनिटात मला बोलायची पण गरज पडली नाही. शशिकांत इंगळे सर मला त्यांच्यापर्यंत घेऊन गेले आणि त्यांनी 0 मिनिटात गोल्डन 10,000 रुपयाची पास त्यांनी घेतलेली आहे. मला अभिमान वाटला की मला माझ्या कामाची तुम्ही दखल घेतली आणि मला सहकार्य केलं. ज्योती आर्क मॅडम सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा सिल्वर पास घेतली. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर दिवस रात्र माझ्यासोबत फिरून ज्यांनी मला सहकार्य केले त्यांचे नावं तुम्हाला जरूर कळले पाहिजे. कारण मी इथं 10 दिवस तुमच्या इथं पाहुणे म्हणून आले होते आणि 10 दिवसामध्ये मला माझ्या परिवाराची आठवण होऊ दिली नाही. म्हणजे मला रडू येते सांगताना. कधी कधी रात्री 12 वाजता सुद्धा मला जेवायला हॉटेल बंद असायचे किंवा रात्री उशिरा रेस्टॉरंट बंद असल्यामुळे आम्हाला जेवायला मिळत नव्हतं. तर अर्चनाताई जाधव, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेल्या आपल्या आंबोरे मॅडम असतील, वैशाली आंबोरे, या सगळ्यांनी मला लेकरासारखं जीव घातले. आणि मी त्या धाड गावाचे तर आभार मानणारे. कुठे सगळेजण धाड गाव, सगळ्यांचे आभार. एकदा त्या गावातल्या लोकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टर प्रवीण बोर्डे सर यांनी पुढाकार घेतला आणि गावातल्या लोकांना एकत्र केलं. त्यांचा ग्रुप आहे 10 महिलांचा. त्या 10 महिलांची इच्छा होती की मी त्यांच्या घरी जेवायला जायचं. पण तुम्हाला सांगते त्या 10 महिलांनी बोर्डे सरांच्या घरी असं जेवण आणून असं पंचपक्वान्न माझ्यासमोर ठेवलं होतं. तर हे प्रेम आहे. हे पैशांनी विकत कधीच घेता येत नसतं, मी तुम्हाला सांगते. आणि मी खूप खूप आभार मानते की धाड गावातल्या सर्व महिला मंडळाच्या आणि उपस्थित सर्व सैनिकांचे. त्याचबरोबर सगळ्याच गावखेड्यामध्ये मी गेलेले आहे. डोंगर हिवाळा असेल किंवा मेहकर असेल, इतक्या लांबून लोक आलेले आहेत. तुमच्यामुळे हा कार्यक्रमाला शोभा आली. तुम्ही आलात, तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानणार आहे. आणि जाता जाता शेवटी फक्त एवढंच सांगणार आहे की तुमच्या लेखीला तुमच्या सपोर्टची गरज आहे. फक्त रमाईचा इतिहास पुढे घेऊन जाण्यासाठी. तुम्ही माझी ऍक्टिंग बघितली, अभिनय बघितला, टॅलेंट बघितलं. चित्रपटात काम करायला जर गेले ना खूप छान पैसे मिळतात. एक हिरोईन म्हणून ग्लॅमर आयुष्य पण आहे. तर ते सगळं सोडून मी इथं काय, कारण मी जर हे केलं नाही ना तर दुसरं कोणीच करणार नाही. म्हणून मी इथं आहे आणि तुम्हाला हा इतिहास सांगते. त्यामुळे सर्वांना एवढी विनंती आहे की सगळ्यांनी सुरडकर भाऊंचे पण मी मनापासून आभार मानते. माझे सैनिक आहेत ते 7 दिवसापासून 8 दिवसापासून रात्र बेरात्र आमच्यासोबत फिरतायत. त्यांचे पण मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करणार आहे. माझी आई पण इथं आलेली आहे. माझ्या आईनं माझ्यावर विश्वास ठेवून मला समाजामध्ये इथपर्यंत हे काम करण्यासाठी बळ दिले, तिचे आभार. त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले भैयासाहेब पाटील, त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
त्यांनी पण सहकार्य केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं. सगळ्यांचे आभार मानते. ज्यांना कुणाला आम्हाला आर्थिक सहकार्य 1 रुपयांपासून करायचं असेल तर करू शकता. इथं स्कॅनर आहे. खूप खूप धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. केलेल्या दात्या कलावंतांना या ठिकाणी कुठलाही मी जे काम हाती घेतलंय आज या इथं तुम्ही बघू शकता. इथं महिला मंडळ उपस्थित आहे आणि हे बक्षीस आहे. म्हणजे या जर नोट आहेत ना, हे पैसे नाही आहेत, हा आशीर्वाद आहे. आणि हा माझा काही बिझनेस नाहीये की रमाई सांगायचे आणि पैसे कमवायचे. आपण सगळेजण पाहू शकता हे नाटकासाठी खूप मोठा खर्च लागतोय म्हणून आम्ही तिकीट दर लावलाय. आणि इथं उपस्थित असलेल्या अनेक महिला आजींनी अशी एक घडी मोडलेली त्यांच्या रिक्षाचे पैसे खऱ्या अर्थानं मला देऊन माझ्या या कार्याचा सन्मान केलेला आहे. म्हणजे कदाचित माझ्या अकाउंटवर खूप मी एक ऍक्टर म्हणून काम करत असताना मी पैसा कमवू शकते. पण हा आनंद आहे ना, मला ते पैसे कमवून कधी मिळणार नाही जेवढा हा आनंद मला आता तुमचा पैसे देताना आलेला आहे. तुमच्या सगळ्यांशी मी मनापासून खूप खूप आभार मानते. आपल्या आई रमाईनं आपल्यासाठी काय केलंय याची सगळ्यांनी जाणीव ठेवून माझ्या नाटकाला भरभरून प्रेम दिलं. मला बुलढाणा शहरातील भीम सैनिकांनी माझ्या मी रमाई नाटकाला उदंड प्रतिसाद दिला. आभार मानते. आणि 30 तारखेला मी अकोल्यात येत आहे. सगळ्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगा की नाटक मोठं करा आणि रमाईचा इतिहास घराघरात पोहोचवा एवढी विनंती सगळ्यांना करणार आहे. आई तुमचे मी मनापासून आभार मानते. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. आज बुलढाणा येथे सहकार विद्या मंदिर इथे सिने अभिनेत्री प्रियंकाताई उबाळे यांचं मी नाव रमाई हे जे नाटक बघितलं तर अक्षरशः असं वाटलं की आम्ही जे वाचलेलं आहे पुस्तकामध्ये तर साक्षात रमाई आमच्या समोर उभा आहे. जो गाण्याच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून वाचनाच्या माध्यमातून जी रमाई आजपर्यंत आम्हाला माहीत होती, परंतु ताईंनी जी रमाई आम्हाला इथे दाखवली की त्या काळामध्ये माता रमाई यांनी बाबासाहेबांच्या सहकार्यानं शिकल्या. नंतर त्यांनी बाबासाहेबांना मनी ऑर्डर पण पाठवलेली आहे. आणि हा इतिहास जो आतापर्यंत दडपून ठेवलेला आहे आणि होता तर तो ताईंनी आम्हाला जेवढी पब्लिक आलेली होती भीमाने या सर्वांना आज कळून दाखवलं की माता रमाई ह्या शिक्षणापासून वंचित नव्हत्या. आणि आम्हाला जी फाटक्या लुगड्यात रमाई दाखवलेली आहे ती शक्यतोवर 1-2 प्रसंग उद्भवले असतील त्यामध्ये निसर्ग आहे. परंतु ताईंनी जी रमाई दाखवलेली होती आणि आहे तर त्या रमाईचं खरंच शतशः मी आमच्या येणाऱ्या पिढ्यानपिढ्यावर जो उपकार अनंत उपकार त्या रमाईचे आहे त्या माता रमाईंना साक्षात ताईंनी ज्वलंत उदाहरण देऊन आम्हाला दाखवलेले. त्या माता रमाईचे मी अभिवादन करतो आणि ताईंचे पण मी खूप खूप असे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी बुलढाणा शहरामध्ये हा इतका सुंदर माता रमाई नाटक सादर करून सर्व प्रेक्षकांना माता रमाईचे दर्शन घडून दिले. याबद्दल मी अजिंठा बुद्ध विहार आणि बुद्ध विहार अभियान सर्व सर्कलच्या मार्फत आपले खूप खूप आभार मानतो. ताई अभिनंदन करतो आणि तुमच्या कार्याला आणि येणाऱ्या पिक्चरसाठी जी काही मदत लागेल ती आम्ही सहर्ष आम्ही तुम्हाला ती करू ही अशी श्वासिती देतो आणि इथेच थांबतो. जय भीम. विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाईंचा माता रमाईंचा माता रमाईंचा
सुटल्यानंतर काही प्रतिक्रिया येत आहे. हे धाडचे पोलीस पाटील, आपल्याला माता रमाई हे नाटक कसं वाटलं? खूप छान, खूप छान. अगदी स्मरणात राहील कायम. अशी रमाई थाटली होती आणि नटली होती आणि खरोखरच रमाई वाटली होती. धन्यवाद. खूप छान. धन्यवाद. जय भीम. कशी वाटली माता रमाई? खूप छान. असं म्हणजे मन उगाईवरून आलंय की खरंच अजून डबल 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 पाहायला पाहिजे. कशी वाटली माता रमाई यांचं नाटक? खूप छान झालं आणि माता रमाई खूप छान वाटली. माता रमाई होणं आणि धाडस मिळवणं हे खूप दादा चांगलं. कशी वाटली माता रमाई? सक्सेस झाला कार्यक्रम. मॅडमने खूप छान प्रेझेंटेशन केलं रमाई. जी नकळत म्हणजे कोणाला म्हणजे अशी मागं पडलेली रमाई होती ती समोर आणली मॅडमच्या माध्यमातून. कशी वाटली माता रमाई? खरंच खूप छान. ताईचं खूप खूप अभिनंदन. त्या खूप खरंच धाडशी रमाई दाखवत आहेत. त्या खरंच खूप धाडस करत आहेत. त्यांचं खूप अभिनंदन. आणि आमच्या नवीन जनरेशनसाठी खूप इन्स्पिरेशन आहेत त्या. आपण टी व्ही स्क्रीनवर बघतो की किती टेक नंतर ते एक सीन देतात. ते यांनी वन टेकमध्ये सर्व कंप्लीट केलंय. तेही एकही डायलॉग न चुकवता म्हणजे मनातून त्यांचं जे निघतंय ते सगळं त्यांच्या भावनेतून, त्यांच्या एक्सप्रेशन थ्रू, त्यांच्या ॲक्शन थ्रू सगळं 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 आपल्याला आपल्या थ्रू म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचतंय त्या सगळ्या गोष्टी. या हॉलमध्ये एकही असं व्यक्ती नसेल जे रडलं नाही, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले नाही. कारण की रिअलिस्टिक ॲक्टिंग जे असते ना ती आज या मॅडमनी एकदम म्हणजे खूप सुंदर प्रकारे प्रेझेंट केलेली आहे. थँक्यू त्या मॅमला की त्यांनी हिस्ट्री ही काय असते ती आत्ता प्रेझेंट करून दाखवली आहे. चला, खूप खूप धन्यवाद आपले. आणि बघू शकता आपण आपल्या अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चैनल।